आहे प्रवासासाठी. अत्यंत सुंदर असा रस्ता. नेक्स्ट लेवल धुका आहे ते. नेक्स्ट लेवल धुका. ऑटोमोटिव्ह एन्थुझियास्ट साठी ही जन्नत आहे. पेट पूजा झालेली आहे. निघूया आता, है ना. तर मित्रांनो, फायनली आपण घरी पोहोचलेलो आहोत. हे सुकून सुकून. सो मित्रांनो, सकाळचे वाजले 6:05 आणि मी निघालो आहे आज राईडला. सगळ्यात इम्पॉर्टंट आणि कठीण काम जे आहे ते झालेलं आहे माझं. ते म्हणजे लगेज लोड करणं. माझी जी रायनॉक्सची बॅग आहे ती मी अशी प्रॉपर लोड केलेली आहे. तुम्ही बघू शकता. काय पण झालं तरी ती पडणार नाही. एक्स्ट्रा रायनॉक्सचे जे बॅगेज काय म्हणतात त्याला, रोप असतात ते पण बांधलेले आहेत. आणि आपली एकंदर गाडी ब्लॅक बेस्ट आपली रेडी आहे प्रवासासाठी. सो वी आर ऑल सेट. वी आर ऑल रेडी टू रोल. आपल्या इथे हेल्मेट रेडी आहे विथ आपला नवीन ॲक्शन 4. लेट्स सी. सकाळी निघायचं एकच कारण आहे, मला मुंबईचा ट्रॅफिक स्किप करायचं आहे जेवढं होईल तेवढं. बिकॉज एकदा त्याच्यात अडकलं एक्झॉस्टिंग होऊन जाते राईड. सो लेट स्टार्ट. सो फार सो गुड. भेटूया रोडवरती, भेटूया. चलो. सो फायनली मित्रांनो, आपली जी कोकणची राईड आहे हे आता आपण चालू केलेली आहे. आता आपण आहोत वापी, गुजरात मध्ये. थंडीचा सीझन आहे पण थंडी बिलकुल नाहीये. फर्स्ट टाइम मोटो व्लॉगिंग आहे. काही चुकलं माकलं वरती खाली जरा सांभाळून घ्या. आपण थोडं ट्राय करायचा विचार केलेला आहे मोटो व्लॉगिंग. सो आज त्याची सुरुवात करतोय. सो आपली राईड 450 किलोमीटर्सची आहे, मोठी. आपण चाललोय देवरुखला. देवरुख माझं गाव आहे कोकणामध्ये, रत्नागिरीमध्ये. सो स्टे ट्यून. लेट्स सी what all things happens, how will be our ride going. सकाळी निघायचं हेच जे मी आधी पण म्हणलं, सकाळी निघायचं एकच रिझन आहे, मला मुंबईचं ट्रॅफिक स्किप करायचं होतं. बट मला निघायचं होतं 5 वाजता. बट आय एम ऑलरेडी लेट. बट ठीक आहे, बघू जे होईल ते होईल. आता राईड करायचं म्हटलं की ट्रॅफिक वगैरे या सगळ्या गोष्टी येतातच. तर त्याला आपण टॅकल करू. त्यावेळेस काय ऑप्शन नाही. ऑप्शन असता तर मी उडवून पण नेऊन दिली असती बाईक. पण ठीक आहे, सो फार सो गुड. पहिला व्हिडिओ आहे, प्रेमा खातर बघा आणि मला सांगा की कसा वाटतोय तुम्हाला. इम्प्रूव्हमेंट काय काय करायच्या बोलताना, दाखवताना तुम्हाला. सो हळूहळू मी ते इम्प्रूव्हमेंट्स करेन. शुअर शॉट. धूळ भरपूर आहे यार. हा एकच पॅच एवढा खराब आहे ना.
खूप हेवी लोडेड ट्रक्सचं ट्रॅफिक असतं या रोडला सतत. सो एवढाच पॅच तेवढा आहे. आता स्मूथच आहे रोड, असा काय विषय नाही. प्रॉब्लेम आता मला एकच येतोय, ते म्हणजे माझं KYTचं हेल्मेट आहे. 8,000चं हेल्मेट आहे, ठीक आहे, 8,000चं. बट त्याला ते लोक पिन लॉक जे आहे, जे आपण अँटी फॉगिंग साठी वापरतो बेसिकली, किंवा ते त्याचं काम आहे, ते वेगळं देतात. आणि ऍक्च्युली फॉगिंगचा इश्यू हेल्मेट मध्ये येतोच येतो, इरिस्पेक्टिव्ह ऑफ वेदर काय पण असो, पण येतोच येतो. तर त्यांनी ते स्टॉक मध्ये द्यायला पाहिजे ना, म्हणजे त्याचं वेगळे कशाला. आणि ते पण असं काय स्वस्त विस्त नाही. 8,000चं हेल्मेट वेगळं 2,800 की समथिंगचं काहीतरी ते पिन लॉक येत. हो, मी ते घेतलं नाही, सो मला थोडा फॉगिंगचा इश्यू येतोय. बट विल सी, विल फिगर इट आउट. ठीक आहे. सो त्या इथिओपिया व्हॉल्केनो इरप्शन मुळे तुम्ही बघू शकता सगळीकडे अशी स्मॉगी झाले. असंही वापीमध्ये खूप पोल्युशन आहे, सो काय नवीन नाही. बट आय गेस 10x जास्त वाटतंय आज. त्यामुळे संध्याकाळचा फार रश असतो. इव्हन आता पण बघू शकता, आता हे पीक टायमिंग आहे, कारण का वापीमधल्या कंपन्यांमध्ये जाणारे एम्प्लॉईज सगळे मोस्टली जे प्रायव्हेट इको वगैरे करून येतात, त्यांची आता रश असणार आहे. हे बघा अशी जुगलबंदी करत जात असतात. आता ह्याच्यामधनं तुम्ही कशी गाडी चालवणार? 2 व्हीलर असेल तरी निघेल, 4 व्हीलर असेल ना, हमखास अडकताय तुम्ही. बघा 3 ट्रक आहेत. हा, इकडे रेल्वेचा ट्रॅक आहे. हा, आज फर्स्ट टाइम व्लॉगिंग करतोय. बऱ्याचदा इकडनं अशी ट्रेन जाताना दिसायची, तेव्हा मला असं वाटायचं अरे यार माझ्याकडे गोप्रो किंवा जो काय ऍक्शन कॅम तो असायला पाहिजे, कारण का खूप भारी दिसतं. आज आहे पण ट्रेन नाही, खतरनाक. होपफुली यार ऑडिओ चांगला येत असू दे, कारण का मी एक जुगाड केलाय. जर व्यवस्थित ऑडिओ येत असेल ना, तर हा जुगाड मी कंटिन्यू करू शकतो टिल आय परचेस अ गुड माइक फॉर ऍक्शन कॅमेरा. सो लेट्स सी. मी ही राईड दुसऱ्यांदा करतोय. याच्या आधी मी एकदा गेलेलो, तेव्हा मी 5-5:30 निघालो असेल, 6च्या दरम्यान पकडून चाला. मी कंटिन्यू मारली. आणि मुंबई जे काय मक्खन गेलाय ना, म्हणजे काय ट्रॅफिक नाही मिळालं, काय झिकझिक नाही. मी 9-9:30च्या दरम्यान मी पनवेलला होतो. चिल मध्ये पनवेलला पोहोचलो, मस्त नाश्ता केला थांबून, आणि मग पुढे निघालो. आज आता कसं आपण ऑलरेडी थोडं लेट चाललोय, आणि ट्रॅफिक तुम्ही बघू शकता, ट्रक ट्रॅफिक आहे भरपूर. सो लेट्स सी किती वाजेपर्यंत पनवेलला पोहोचतोय. उगाच घाई करायची नाही मला, कारण का मला आज ऍक्च्युली घाई नाही. जनरली मला असते घाई, कारण का गेल्या वेळेस मी गेलेलो तेव्हा घरी सांगितलेलंच नव्हतं, सो त्यांना सरप्राईज द्यायचा होता. पण अर्ध्या वाटेवरती त्यांना फॉर सम रिझन कळलं कसं तरी. म्हणजे माझाच कांड होता, पण ठीक आहे, कळलं त्यांना. सो शिव्या पडल्या, ठीक आहे. पण लास्ट टाइम मी खूप फास्ट गेलेलो. फास्ट म्हणण्यापेक्षा म्हणजे व्यवस्थित अशी. मी सकाळी जसं म्हटलं की 6 वाजता निघालेलो, आणि तिकडे मी घरी 2:30 वाजता, मी 2-2:30 वाजता जेवत होतो मस्तपैकी माझ्या घरात. त्यामुळे खूप चांगला टाइम कव्हर केलेला.
आज असं काय मला कव्हर वगैरे काय करायचं नाही. सेटअप आपला खूप छान आहे, हेल्मेट आपलं खूप छान आहे. येस, सो फार सो गुड. हा आहे दमनगंगा डॅम मित्रांनो, हा आहे दमनगंगा डॅम. डॅम, इट इज सो ब्युटिफुल. but the fact is this is not Dhuka, this is a smog. That's the only bit of fact. बाकी खूप सुंदर डॅम आहे. हा 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 हा, काय सुंदर दिसतंय, काय सुंदर दिसतंय राव. हे बघा, हेच कारण आहे बाईक घेऊन जायचं. कारण का 4 व्हीलर मधनं ना, काय पण म्हटलं तरी, किती पण म्हटलं तरी, हे जे फील आहे ना ते येत नाही. कारण का तुम्ही एका बंदिस्त एअर कंडिशनिंग एरियामध्ये असता. आता हे भाऊ करतायत काय दोघ जण, त्यातनं पण हा भाऊ काय करतोय. चला, हा भाऊ गेला, आपण पण जाऊ आता. अशा गाडीमध्ये आपण जेव्हा फिरतो ना एसी वाल्या, तेव्हा आपल्याला बाहेर फक्त दिसतं. वी कॅनॉट फील हाऊ द आउटर एन्व्हायरमेंट इज ऍक्च्युली. बट जेव्हा आपण बाईकने फिरतो ना, आता बघा मला मी घरी होतो ना, इतकं गरम होत होतं मला. बिकॉज ऑफकोर्स मी बरंच काय काय करून आलो. त्यातलं मेन गोष्ट तर लगेज लोड करणं असतं. बायकर्स कॅन रिलेट मी, बिकॉज it is a very tedious process. If you have a lot of luggage on your bike, I actually appreciate or respect the people, the biker who organizedly load their luggage to their bike and then travel, because that is the only thing I am still not good at. But thanks to Rhinox ची नॅव्हिगेटर जी माझ्याकडे आहे ॲज अ लगेज, इट इज अ व्हेरी गुड बॅग. इट स्टेज स्टेबल इवन इफ देर आर अनइवन रोड्स. सो या, मी आता बॅग जवळपास 2 वर्ष झाली वापरतोय आणि खूप ठिकाणी फिरवले. ओ वाव, आर्मी चा ट्रक, इंडियन आर्मी. काय रगेड ट्रक आहे यार. ऑफकोर्स इट इज अ मिलिटरी ट्रक, सो इट इज मेंट टू बी अ रगेड ट्रक. बट यार, इंडियन आर्मी बघितली ना की मजाच येऊन जाते यार. इट इज अ प्लेझंट टेम्परेचर अँड प्लेझंट मॉर्निंग राईड राईट नाव सो फार. सनराईज ची वाट बघतोय. ड्रायव्हर वॉन्टेड, भाईने पुरी नंबर प्लेट सारखी प्लेट बनवली आहे ऍडव्हर्टाइजमेंट साठी. ड्रायव्हर वॉन्टेडच्या खतरनाक. क्रिएटिव्हिटी ची दाद द्यायला पाहिजे. नवीन कोरा ट्रक आहे, नवीन कोरा ट्रक. बघूनच कळून जात. इट इज हा हा हा. बेस्ट थिंग काय वाटतंय, जो बाईक फ्रीडम देते ते अजून कुठलीही गोष्ट तुम्हाला देऊ शकत नाही. द फ्रीडम टू ट्रॅव्हल एनिवेअर. टुडे आय वॉज सपोज टू बी इन माय ऑफिस, बट हिअर आय एम ऑल द वे गोइंग टू रत्नागिरी विथ माय बाईक. So that is the liberty, that is the good thing I always feel gratitude for. Oh भाई साहब, एकतर यार असे ट्रक्स बंद पडतात ना, they should put some signs, lights, reflectors. Then my god, look at this view yaar. Oh my god, the sun is here and a very beautiful morning is also here. Very good morning people. हा 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 हा. अत्यंत सुंदर असा रस्ता, अत्यंत सुंदर अशी सकाळ.
This is the only thing what I am every time craving of. आपल्याला दररोज करणं पॉसिबल नाही, पण कधीतरी करायला मिळालं तरीही तुम्ही फार नशिबवान आहात असं समजा. आणि मी आज आय एम दॅट नशिबवान माणूस. ऍक्च्युअली मोटो ब्लॉगिंग इज फन थिंग. जे लोक एकट्यामध्ये स्वतःशी बोलू शकतात त्यांच्यासाठी मोटो ब्लॉगिंग इज टू गुड थिंग. कारण का तेच करायचं असतं. आय एम ऍब्सोल्युटली लव्हिंग द journey. I don't know, I didn't expected so much from today's ride, but it is too good, yaar, too good, amazing. माझा व्लॉग जो आहे खूप मोठा होणार आहे. आय कॅन से ओ माय गुडनेस, लुक ॲट दॅट ब्युटी. That is the real beauty. Everybody should witness it. खूप सुंदर दिसतंय खरंच. एक स्टोरी तो बनता है यार, थांबून कुठेतरी. पण बघूया, आपण लेफ्टला ठेवू, मस्तपैकी थांबून एक स्टोरी टाकू. इथे थांबू, इथे बस. असं पण असतं राव, असं पण असत. काय झालं असं विचारताय? सांगतो काय झालं. हे ना ह्याच्यामध्ये गेलो. कुकुर बघतोय बघा कसं ते, की हा भाऊ करतोय तरी काय. चलो लेट्स रोल. मस्त फोटोज आणि व्हिडिओ काढलेले आहेत आपण. आणि ऍक्च्युली लेट झालंय, बट आय एम एन्जॉयिंग इट, सो डझंट मॅटर मच. सी अल्टिमेटली you should enjoy your journey, because destination, of course, it gives you happiness, but डेस्टिनेशन वरती पोहोचल्यानंतर आपल्याला कळतं की हा आता आलो, आपण पोहोचलो. इट इज फॉर अ व्हाईल, बट द जर्नी इज ऍक्च्युली व्हॉट मॅटर्स. दॅट जेव्हा तुम्ही जर्नी एन्जॉय करायला शिकलात ना, तर तुम्हाला डेस्टिनेशनचा मोह राहणार नाही. बघा ना, असं नाही वाटत आहे स्वर्गात चाललोय, बाईक आपली स्वर्गात चालले, असं नाही वाटत? खरं खरं सांगा. आता ते तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही स्वर्ग कशाला म्हणता. प्रत्येकाची वेगळी डेफिनेशन असू शकते मित्रांनो, पण माझ्यासाठी हाच स्वर्ग आहे. मी जास्त राईड करत नाही. दोन गोष्टी, एक तर आय एम अ कॉर्पोरेट मजदूर, आजकालच्या भाषेत सांगायचं झालं तर. सो आय हॅव अ जॉब विच डझंट अलाउ मी टू ट्रॅव्हल मच. आणि दुसरं म्हणजे आपले घरवाले, ते लोक फार टेन्शन घेतात. पण यावेळेस वी हॅव सम हाऊ मॅनेज टू
convince them happily that I am coming by my bike. तेच एक टेन्शन असतं थोडंफार. ठीक आहे. दे आर व्हेरी सपोर्टिव्ह. असं लगेच असं नका समजू की दे आर नॉट सपोर्टिव्ह आणि आय शुड बी रेबिलियस. नो, दे आर टू सपोर्टिव्ह. त्यामुळे ही जे काय बाईक जिथे ती पण त्यांच्यामुळेच आहे. ऑफकोर्स. हा हा हा, शाळेचे दिवस आठवले. मला जायचं त्या लेनला मी इंडिकेटर दिलेला आहे. पाठनं गाडी येते. ओ माय गुडनेस. हा हा हा, नीट ऍड्रेनलिन रश. काय केलाय तो स्पीड. ओ माय गुडनेस. नेक्स्ट लेवल धुका आहे ते. नेक्स्ट लेवल धुका. ही आहे महाराष्ट्र बॉर्डर. इथे ट्रक्सची चेकिंग होते आणि हा हा हा, मिलिटरीचे ट्रक्स आपल्याला परत दिसलेले आहेत. विषय काय आहे माहित नाही आहे. चुकला बहुतेक. काय ट्रक आहेत यार. ऑटोमोटिव्ह एन्थुझियास्ट साठी ही जन्नत आहे. वा, जे काय आता होत आहे ते. सर जी, कहाँ जा रहे हो? कहाँ जा रहे हो? ठीक है. That is the army truck, of course. Okay, okay, okay. चलिए. सो राईड अपडेट. आता आहे मी जोशीवाड्यामध्ये, जे आहे पनवेलपासून एक 5-10 मिनिटाच्या अंतरावरती. आणि सकाळपासून मी असा प्रॉपर असा ना नाश्त्यासाठी ना फ्रेश होण्यासाठी काही स्टॉप वगैरे घेतलेला. सो आता घेतोय. 4 तास कंटिन्यूस केलं. घोडबंदर रोड आणि पनवेल पर्यंत जबरदस्त ट्रॅफिक वगैरे लागलं. ते की लागणारच होतं, त्याचीच भीती होती. पण सकाळी थोडं लेट निघाल्यामुळे ते लागणं होतच. तर ठीक आहे, आता आपण पोहोचलेलो आहे. आता थोडा पेट पूजा करूया. तिथे आपली पार्टी गाडी आहे आणि गुड स्पॉट. रेंज नाही आहे थोडी, बट आता फूड बघूया कसं आहे. फूड आहे आलेलं. लेट्स सी. सो फार सो गुड. तर मी मागवलं डोसा, वडा. ही गाडी तिकडे आहे. सीन
कोणीच नाही, बिकॉज ऑफकोर्स मिड वीक आहे. इट इज नॉट अ वीकेंड. आतापर्यंतचा प्रवास मस्त होता. सकाळचा वातावरण टॉप नॉच, आणि येताना मध्ये मध्ये काही स्कूल बसेस होत्या, तर ती मुलं अशी एकदम ओरडायला लागली, रायडा रायडा रायडा. फेल्ट लाईक ड्रीम कम्स ट्रू इन शॉर्ट. कारण का लहानपणी मी पण असं बाईक बघितल्यानंतर किंवा बाईक्सचा ग्रुप बघितल्यानंतर, बायकर बघितल्यानंतर मी असं क्रेझी जायचो असं. सो आय कॅन फील दॅट. चला निघूया आपण आता पुढच्या प्रवासाला. थोडं गरमी होते तर लूजच राहू दे, हे पण थोडं लूजच ठेवतो. चलो गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. सो फार 195 km/6 झालेले आहेत. आपल्या गाडीने ॲव्हरेज बघा कितीची दिली, 42 ची दिली. मी आता पलासपेला आहे. खूप साऱ्या ट्रॅफिक मधनं बाहेर आलोय आता. पेटपूजा झालेली आहे, निघूया आता, है ना. चल, आणि हा जोशीवाडावाला. बॅक ऑन द रोड टुवर्ड्स रत्नागिरी. चलो. हीट ॲट इट्स पीक आहे आता. हे असंच रखरखाट असणार आहे, कारण का ऊन कोकणामध्ये मस्तच तडकत पडतं. त्यामुळे मी ह्याच्या आधी एकदा आलेलो, जाम हालत खराब झालेली होणार. तर ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही गाडीवरती आहात तुम्हाला काय एवढं वाटणार नाही. ज्या क्षणी तुम्ही गाडीवरनं खाली उतराल, गाडी थांबवाल, त्या क्षणी तुम्हाला असं वाटायला लागेल ना, नेक्स्ट लेवल हीट वाटायला लागेल. या सेक्शनला मी पण पहिल्यांदाच येतो. याच्या आधी कधी मी आलो होतो पण ह्याचं काम चालू होतं, त्यामुळे हा एवढा असा मस्त फुल फ्लेज तर नव्हता रेडी. बट इट इज गुड नाव. बऱ्यापैकी त्यांनी जंगलासाठी बॅरियर्स केले प्राण्यांसाठी, सो दॅट प्राणी येऊ नये. बऱ्यापैकी जंगल एरिया आहे हा, बऱ्यापैकी म्हणजे चांगलाच आहे. त्यामुळे जसं समृद्धी महामार्गावरती त्यांनी बॅरियर्स लावलेच नव्हते, तर त्याच्यामुळे खूप सारे ऍक्सिडेंट्स व्हायचे होतात. मला ही गाडी फार आवडलेली जेव्हा लॉन्च झालेली तेव्हा. म्हणजे वन ऑफ द मोस्ट. एकतर आमच्याकडे ऑलरेडी होंडा आहे मोबिलिओ, तिचं 1.5 लिटरचं ड्रीम अर्थ टेक्नॉलॉजी वालं IDVT इंजिन आहे. ते इट इज सो गुड, दॅट इंजिन इज टू गुड. म्हणजे गाडी मक्खन चालते, मक्खन. आणि डिझेल इंजिन फुल ऑफ पॉवर. सो मला ही गाडी फार आवडलेली. एलिवेट सॉरी. लुक्स वाईज, परफॉर्मन्स वाईज, मिनिमलिस्ट फीचर, मिनिमलिस्ट लुक, बट अप टू द मार्क, आणि परफॉर्मन्स ॲट इट्स पीक. Most car enthusiasts will agree that this car is one of the most finest car Honda had made. But याच्यामध्ये होंडाने डिझेल इंजिन दिलं नाही, ज्याच्यामुळे बरेचसे बायर्स स्टील हेजिटेट टू टेक पेट्रोल इंजिन. ऑल्दो होंडाने जसं
इथेनॉलचं ब्लेंडिंग आधीच प्रेडिक्ट केलेलं आहे अँड दे वेअर रेडी ऑफ द सेम अँड देअर इंजिन्स आर रेडी for the blending of ethanol of 20% or more than that, but still there are chunk of population which are still interested in diesel engines, and Honda makes some really good diesel engines. So if anyone from Honda is watching my video, please bring diesel engine. तर मित्रांनो, आपण माझ्या गावी म्हणजेच देवरुखला आपण पोचलेलो आहोत. सकाळी 6 वाजता निघालोय. आत्ता वाजलेत 4:30. जवळपास 10 तासांचा प्रवास आपला झालेला आहे. अत्यंत सुंदर आणि सेफ अँड साऊंड आपली राईड झालेली आहे आणि आपण घरी पोचलेलो आहोत. हे सुकून आहे, सुकून.